मी आणि माझे मित्र पुण्यामधले अबेंडन्ड बिल्डिंग बघण्यासाठी पॅन कार्ड क्लबला गेलेलो आहे. आपण बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये मी ग्राउंड फ्लोअरला होतो, म्हणजे पार्किंगमध्ये सगळं झाल्यावर आम्ही वर आलो. तसं नाही म्हणलं तरी हे ग्राउंड फ्लोअरच आहे. ग्राउंड फ्लोअरमध्ये थोडंफार बघण्यासारखं होतं, पण इथं इतकं सगळं जळालेलंच होतं. ते बघितलं आणि म्हणलं चला आतमध्ये जाऊ. आतमध्ये गेलो तर जरा अंधारच होता, खूप जास्त काही दिसत नव्हतं. तरी म्हणलं टॉर्च लावून बघू. मग आरमानला सांगितलं टॉर्च लाव आणि आतमध्ये चल. मग आम्ही आतमध्ये गेलो. इथं टॉर्चची गरज नव्हती, सगळ्या रूम त्या मोकळ्याच होत्या. खूप बेकार अवस्था झाली होती सगळ्या रूमची. काही काही ठिकाणी जळालेले निशाण, तुटलेल्या भिंती. म्हणलं चला आता दुसरीकडे काय तर बघू. म्हणलं तर इथं बघा, इथं आलो तर सगळा कचराच कचरा. त्याला म्हणलं कचऱ्यामध्ये नको जायला. आणि म्हणला काय होत नाही, चल जाऊ कचऱ्यामध्ये, काय तर भेटन आपल्याला एखादी वस्तू. म्हणलं अशा या कचऱ्यामध्ये आता तुला भेटणारच काय. तरी म्हणला चल जाऊ, काय होत नाही, बघू पुढच्या पुढं काय होतं ते. सगळं बघितलं तिथलं. आरमाना म्हणजे आम्ही सगळेच निघालो वरच्या रूममध्ये. तिथून निघालो आम्ही फर्स्ट फ्लोअरला. भिंती बघितल्या, भिंतीची सगळी वाट लागली होती. बघा इथं पार सिड्यांची पण वाट लागलेली आहे. सिड्या नाही म्हणलं तरी सगळं तोडूनच टाकलेल्या आहेत. दुसऱ्या साईडला बघितलं तर तिथं तर पूर्ण सीडीच गायब होती. का तर वर जाऊ नये म्हणून कोणी. बघा फर्स्ट फ्लोअरला आलो. फर्स्ट फ्लोअरला पहिल्याच रूममध्ये गेलो. इतका अंधार. इथं रात्री जर आलं तर एखाद्याची वाट लागन, इतके बेकार अवस्था आहे इथं. मग काहीच दिसत नव्हतं. म्हणजे नाही म्हणलं तर ह्याच फ्लोअरला आग लागलेली असेल, कारण की तिथं पूर्ण आगीचे निशाण ते दिसत होते. त्यांना म्हणलं चला पुढं जाऊन बघू आपण. फर्स्ट फ्लोअर पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करेन मी आता तुम्हाला.